माऊली झंडे आणि आईचं गाणं लागलंय, आई चंडिके मातेचं गाणं लागलंय आणि सगळ्यांना मात्र अगदी मंत्रमुग्ध केलंय या गाण्याने। पहिल्या चेंडू 6 धावांसाठी। ओ पुढे ऊन मारलाय, चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळतोय। शत्रक्षक भावेश पाटील आले होते, चेंडूला मात्र गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र झेल सुटला जातोय। या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 8 या आकड्यावर। भावेश मार्फत झाली आहे चुकी, अगदी शॉर्ट मिड आपले शत्रक्षक भावेश होते आणि त्यांच्याकडे झाली आहे चुकी। कुठे ना कुठे पुन्हा एकदा विचार विनिमय केला जातोय रुपेश गुवारी आणि फलंदाज भावेश जोगळे मार्फत की अगदी या चेंडूला मात्र कशा प्रकारे चेंडूला खेळायचं आहे, आपल्याला संत आणि सावध सुरुवात करायची आहे। स्वप्नील मुकादम यांचं देखील आगमन झालंय, करूया त्यांचं सहर्षाचं स्वागत। यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला आहे, चेंडू मात्र डीप मध्ये जातोय, डीप स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये जातोय। क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 10 या आकड्यावर। अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्याच्यानंतर मात्र स्वतःला सावरलं खऱ्या अर्थाने मात्र रुपेश गुवारे याने आणि 2 धावा त्याने प्राप्त केल्यात। अगदी मागच्या चेंडूमध्ये जरूर झेल हा सुटला गेलाय, जीवनदान मिळालं गेलंय मिस्टर रुपेश गुवारी याला दुसऱ्या चेंडूवर, मात्र त्याचा कितपत फायदा उठवेल तो म्हणजे मिस्टर रुपेश गुवारी। राईट राऊंड द विकेटने कैलास यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 1 धाव, या 1 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 11 या धावसंख्येवर। काय जबरदस्त परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही संघ, यात काही शंका नाहीये। 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील। यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूला मात्र गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता मिस्टर अमित मात्रे यांच्या माध्यमातून जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र जेल अगदी धरणी मातेला दान केला जातोय। या चेंडूवर निर्धाव आलाय चेंडू, धावसंख्या स्थिर 11 धावसंख्या। शेवटचा चेंडू असेल या पहिल्या पॉवर प्ले मधील, P1चं षटक बघायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेस मात्र अगदी हुकच्या पद्धतीने चेंडूला खेळलं जातंय, चेंडू येतोय स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये आणि पकडलाय झेल आणि संपलाय मिस्टर भावेश जोगळे याचा खेळ। अगदी रुपेश गुवारी दाखवतात की कशा प्रकारे या चेंडूला खेळायला पाहिजे होतं आणि विकेट गेली आहे, लागतोय CKM चंद्रपाडा संघाला पहिला धक्का, गॉन। पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये धावा किती आल्यात तर आमचे विशाल भोईर गुणलेखक सांगतात की 11 धावसंख्या आले आणि 1 गडी बाद झालाय। दुसऱ्या षटकासाठी प्राचारण करण्यात आले मिस्टर भावेश पाटील याला। स्ट्रायकरकडे रुपेश बघायला मिळतोय, अगदी यावेळेस मात्र अगदी गांधी तळवाच्या एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय। ध्रुव आलाय, 1 सामना त्याने खेळलाय आणि 10 चेंडूचा सामना करत 31 धावा त्याने बनवल्यात आणि 1 वेळा तो मात्र नाबाद राहिलाय या स्पर्धेमध्ये। पहिला चेंडू, ओ याला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळले जातंय, चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय, सीमा रेषा पार येतोय रुपेश गुवारी याच्या बॅट मधनं, चौकार।
ह्याकडीचे 15 धावसंख्या झाले आणि रुपेश गोवारी याच्या बॅटमधनं या 15 धावा आल्यात 5 चेंडू मध्ये. चांगले गुणलेखन आम्हाला पोहोचवतात मिस्टर विशाल भोईर. गुणलेखनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र अगदी समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं जातंय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने अजून एक धाव ऍड केली जाईल. आता मात्र ओर्थच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. थ्रो थोडासा कदाचित गॅदर करण्यामध्ये कुठे ना कुठे कमी पडलेत गोलंदाज भावेश पाटील. या 3 धाव मिळतात. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि या चेंडूवर 3 धावा प्राप्त केल्यात फलंदाज रुपेश गुवारी याने. ध्रुव आलाय न्यूमॅन इन. अगदी तो आलाय मात्र 1 विकेट गेले. 1 डाऊन मध्ये त्याला प्राचारण करण्यात आलाय. यावेळेस मात्र अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र मधल्या एसटीवरून अगदी अमित डीएम याच्या हातामध्ये विसावला जातोय. अमित म्हात्रे यांच्या हातामध्ये विसरला जातोय निर्धाव स्वरूपात. 3 चेंडू टाकून झालेत. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळल्या जातोय. अगदी पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अगदी भावेश पाटील यांनी ओळखलंय. फलंदाज पुढे येतोय आणि चेंडू बघा कशा प्रकारे हाताळलाय. काय अप्रतिम चेंडू हाताळलाय गोलंदाज भावेश पाटील मार्फत. ध्रुव या स्पर्धेमध्ये खरं तर मात्र 1 त्याने सामना केलाय. त्याच्यानंतर 10 चेंडूचा सामना करत 31 धावा त्याने बनवल्यात आणि नाबाद त्या सामन्यामध्ये राहिलाय. तीच पारी या मॅच मध्ये करावी लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे ही मॅच बघायचं झालं तर. भावेश पुन्हा एकदा राईट ओर द विकेटने. याला फक्त आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक नाही मात्र चेंडूला थांबवणार. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार येतोय चौकार ध्रुवच्या बॅटमधनं. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 22 अशी स्थिती बघायला मिळते सीकेएम चंद्रपाडा संघ. यावेळेस मात्र अगदी स्वतःवर नाराज आहे ध्रुव. याच फटक्याला कदाचित कव्हरच्या वरून चेंडूला खेळला असताना तर नक्कीच चौकारापर्यंत गेला असता. मात्र चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. 2 षटकाची समाप्ती झाली. 11च्या सरासरीने चालतोय सीकेएम चंद्रपाडा संघ. 2 षटक संपल्यात. येणाऱ्या 3 षटकामध्ये काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल तोपर्यंत डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे निशान पाटील यांचं आगमन झालंय. त्याचं देखील करूया सरच्याचं स्वागत. देऊल चमचमतई देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई. तुला सारी हिरवीगार सारीला सोनेरी किनार. तिसरं षटक मात्र चालू होत आहे. तिसरं षटक दिलं जात आहे अगदी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला. मात्र आपण बघू शकतो स्वप्नील मुकादम हार मात्र अर्पित करत असताना आपण बघू शकतोय. अगदी क्षणचित्र मात्र टिपली जात आहेत डिका लाईव्हच्या माध्यमातून. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र हार अर्पित केला जातोय. अगदी डिका लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र जी आहेत मात्र ती घेतली जात आहेत. चांगलं टेलिकास्ट बघायला मिळतं डिका लाईव्हच्या माध्यमातून.
रुपेश 6 चेंडूचा सामना केलाय आणि 18 धावसंख्येवर तो आतापर्यंत नाबाद आणि जिंदाबाद तो खेळी करतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय मिस्टर कैलास साटले. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र डीप वर फैलावलेलं शतरक्षण आपण बघू शकतो. डीप लॉंग अपला शतरक्षण बघू शकतो. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला शतरक्षण बघू शकतोय. त्याच्यानंतर एक फॉरवर्ड डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला शतरक्षण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षण बघू शकतो आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये बघू शकतोय. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलं जातंय. चेंडू येतोय फॉरवर्ड पॉइंटला. शतरक्षक दोन्ही शतरक्षक चेंडूचा पाठला करतायत. तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावर. तर या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावर. एक गडी जरूर बाद झालाय सीकेएम चंद्रपाडा संघाचा. मात्र इथे मात्र चांगली भागीदारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला ध्रुव मागच्या सामन्यामध्ये काय अप्रतिम नाबाद तो राहिला होता. 31 धावांची त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. तर दुसऱ्या बाजूला रुपेश गोवारी खऱ्या अर्थाने मात्र या सिच्युएशनला रुपेश गोवारी अप्रतिम फलंदाजी करतोय. मात्र त्याला या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी अजून करावी लागेल. यावेळेस मात्र चेंडूला बघा की खेळलं जात. चेंडू मात्र निघून जाईल का तर चांगले शतरक्षण डीप कव्हर पॉइंटला बघायला मिळतं. तोपर्यंत 2 धावा राकेश होते तिकडे आणि चांगले शतरक्षण त्यांच्या मार्फत केले जातं. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या आकड्यावर. राकेश वाघमारे होते तिकडे. चांगले शतरक्षण त्यांच्या मार्फत केले गेले आहे. कैलास आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्या, तर 4 धावा त्याने खर्च केल्या 2 चेंडू मध्ये. तिसरा चेंडू रुपेश पाटी. यावेळी मात्र अगदी स्विच हिटच्या माध्यमातून चेंडूला केलं जात आहे. चेंडू मात्र गलीमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय रुपेश गोवारी याच्या बॅटमधनं. च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 30 या आकड्यावर. धावा येत आहेत रुपेश गोवारी याच्या बॅटमधनं. 9 चेंडू त्याने सामना केलाय आणि 26 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. कैलास प्रथम राऊंड विकेटने. यावेळी मात्र स्विच हिट. वाह क्या बात आहे. काय स्ट्रोक्स खेळलाय. चेंडू 1 बाउन्सने निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय दमदार फटका चौकार. यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 34 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेत. अगदी 2 मोठे फटके बघायला मिळतात या षटकामध्ये. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. हॅट्रिक साधली जाईल का चौकाराची तिकडी साधली जाईल का रुपेश गोवारी मार्फत. मात्र तो सज्ज होता खेळण्यासाठी. तर कैलास 5वा चेंडू घेऊन जाईल यावेळेस रुपेशसाठी. 10 चेंडूचा सामना केला रुपेशाने आणि 30 धावा तो आतापर्यंत नाबाद जिंदाबाद फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस काय बघायला मिळतं तर चेंडू गेलाय निर्धाव स्वरूपात. अगदी फुलटॉफ डिलिव्हरी होती. चेंडू हा देखील जायला पाहिजे होता, मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये आणि चेंडू झालाय निर्धाव स्वरूपात. जितेंद्र पाटील यांचं आगमन झालंय. आपण करूया त्यांचं सहर्ष असं स्वागत. शेवटचा चेंडू. ओ यावेळेस मात्र पुढे आलाय, खेचलाय, लगेच गोलंदाजीने ओळखलंय आणि चेंडू बघा स्लो ऑन वन चेंडू हाताळलाय आणि चेंडू जातोय. 1 धाव प्राप्त केली जाते. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 35 या आकड्यावर. 3 षटक समाप्त झालेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 35 धावा. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या
पाटम यांचं देखील आगमन झालंय. त्याच्यानंतर निशांत पाटील यांचं देखील आगमन झालंय. आपण करूया सहर्षाचं स्वागत या श्रद्धांजली चषकामध्ये. आज मात्र निशांत पाटील देखील जुडले जातील यात काही शंका नाही आहे. 3 समालोचक आजच्या दिवशी फायनल डेच्या दिवशी बघायला मिळतील. धावसंख्या आहे 35 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. सिकेएम चंद्रपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये किती धावा जमवले जातील याकडे देखील सर्वांच्या नजर लागलेत. अगदी डिका लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून या मॅचचा तुम्ही आनंद घेऊ शकता अगदी घर बसल्या. आणि या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नवीन आलाय गोलंदाजी मार्क वर अगदी 4थं षटक तो घेऊन आलाय. संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं षटक घेऊन येतात ते. रुपेश आतापर्यंत 12 चेंडू त्याने सामना केलाय. 31 धावांवर तो खेळतोय. आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव थोडाफार संघर्ष करतोय. चाचपडत आतापर्यंत तो खेळलाय. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर तो खेळतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सॅम मला वाटतं नाही आहेत आज संकेत 11 चंद्रपाडा संघामध्ये. पहिला चेंडू अगदी बॅटची एज घेतले आणि यष्टीरक्षक अमित मात्रे याच्या हातामध्ये विसावला जातोय. समाप्त होते म्हणजे रुपेश गोवारी पारी. अगदी तो 31 धावांची बाद झालाय. आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करून तो बाद झालाय. मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर हिमांशू दाखल होतोय. हिमांशू येतोय. हिमांशूच्या माहितीसाठी अगदी 4थं षटक चालू आहे आणि 4थ्या षटकातील 1 चेंडू टाकून झालाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सिकेम चंद्रपाडा आणि दुसऱ्या बाजूला संकेत 11 चंद्रपाडा या दरम्यान पहिला सामना चालू आहे. अगदी श्रद्धांजली चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन समित अँड कंपनी यांच्या मार्फत केले जात आहे. आणि काय प्रत्येक गोष्टीची मात्र इथे काळजी घेतली आहे. प्रत्येक संघाला 5-5 षटकांची कशी मिळतील याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता फलंदाज हिमांशू आणि मात्र चेंडू अनसक्सेसफुल होतोय आणि चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. अगदी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न झाला होता मात्र असफल ठरलेत या चेंडूवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या चेंडूसाठी सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. शतक आलाय. चेंडूला उचललाय. तोपर्यंत 1 धावण्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 36 या आकड्यावर. रुपेश गोवारी जे विकेट झालेत ना त्याच्यानंतर मात्र धावसंख्या कुठे ना कुठे कमी बघायला मिळते. मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटकेसाठी मात्र अजूनपर्यंत खेळाडू गेला नाहीये आतापर्यंत. ध्रुव येतो स्ट्रायकरकडे तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन बघायला मिळतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर 1 धाव या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 37 या आकड्यावर. 2 गडी बाद झालेत सिकेएम चंद्रपाडा या संघाचे. चांगली गोलंदाजी केली जाते. भावेश याला आपण बघितलं होतं दुसरं षटक त्याने हाताळलं होतं. त्याच षटकामध्ये 11 धावा खर्च केला होता. त्याच्यानंतर कैलास याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा देत 1 गडी बाद केला होता. टोटल 24 धावा कैलास पाटलाने खर्च केल्या होत्या. यावेळी मात्र अगदी फुल टॉप डिलिव्हरीला
पाठवून दिलंय वाईडिश मिडॉन क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार येतोय षटकार. थँक्यू. या 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 43 या आकड्यावर. भरपूर वेळेनंतर मोठा फटका बघायला मिळतोय. फलंदाज हिमांशू याच्या बॅट मधनं. हिमांशू आता मात्र पोहोचलाय. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 7 धावांवर तो खेळतोय. तर शेवटचा चेंडू असेल या 5व्या षटकातील 4थ्या षटकातील. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप मारून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण केली जाते. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 44 या आकड्यावर. 4 षटक संपल्यात. प्रतिषटकामध्ये 11च्या फरफरने चालतोय सीकेएम चंद्रपाडा संघ. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक कोणावर दिलं जाईल संकेत 11 चंद्रपाडा मार्फत थोडासा विचार विनिमय केला जातोय. आपण तोपर्यंत ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कमॉन डीजे. 44 धावसंख्या. रोहित निकम येतोय. रोहित निकम याने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. अगदी त्याने 2 सामने खेळलाय आणि 3 ओव्हर हाताळलं तर 26 धावा देत त्याने 3 गडी त्याने बाद केलेत. म्हणजे चांगली गोलंदाजी या गोलंदाजीने या स्पर्धेमध्ये केलेली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेला होता तो मला क्षण आठवतोय. आणि काय अगदी इम्प्रोवाइज गोलंदाजी केली होती रोहित निकम याने. तोच गोलंदाजी मार्कर मात्र दाखल होतोय. अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय. डीप लॉंग अपला क्षेत्ररक्षक बघू शकतो. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक बघू शकतोय. 38 फरकांमध्ये बघायचं झालं तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. त्याच्यानंतर एक पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि एक कव्हरफला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. या प्रकारे क्षेत्ररक्षक सजवलं गेलंय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तर स्ट्रायकरकडे फलंदाज हिमांशू. याला पण जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू वर गेलाय. भरपूर हवेमध्ये बघायला मिळतोय. आणि रोहित निकम झेल खाली आले होते मात्र झेल सुटला गेलाय आणि जीवनदान हिमांशू याला मिळायला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल घेण्याचा रोहित निकम मार्फत. मात्र हा जो झेल सुटलाय आणि मात्र जीवनदान दिलं होतं. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 45 या आकड्यावर. भरपूर वेळेनंतर मात्र ध्रुव याच्याकडे स्ट्राईक आली होते. ध्रुव एका आक्रमक खेळाडू आहे मात्र या मॅच मध्ये त्याला दाखवावं लागेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. अगदी रोहित निकम याने मात्र ओळखलंय फलंदाज जो आहे तो मात्र पुढे येतोय आणि चेंडू त्याने तसेच मागे चेंडू हाताळलाय आणि चेंडूला मात्र अगदी निर्धार स्वरूपात हाताळलंय. या चेंडूला 2 चेंडू संपलेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या स्लॉग ओव्हर मधील. अगदी राईटम राहून दे विकेटने आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस बघा पहिले 2 चेंडू त्याने ओव्हर द विकेटने हाताळलेत. यावेळेस मात्र राहून द विकेटने हाताळण्यासाठी तो मात्र सज्ज होतोय. कदाचित वेगळी रणनीती आहे रोहित निकम याची. ही तर हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटचा खेळ आहे ना. अगदी तुम्हाला वेळ लावून ठेवलंय या टेनिस बॉल क्रिकेटच्या या पटलावर. 3रा चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय वाईडिश मिडॉनला. सागर पाटील होते. चांगला क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. मिस्टर ध्रुव गॉन. समझ में आया क्या?
आघाडीचे नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी 5व्या क्रमांकावर आलाय मिस्टर यतीश आलाय. त्याच्या माहितीसाठी अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग वर षटक चालू आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज रोहित निकम आलाय आणि अगदी रनआउटच्या स्वरूपात त्यांनी मात्र गडी बाद केलाय. दुसऱ्या चेंडूवर संधी जरूर पहिल्या चेंडूवर जरूर संधी निर्माण झाली होती, झेल सोडला गेलाय. त्याच्यानंतर मात्र या तिसऱ्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात त्याने गडी बाद केलाय. रोहित चौथा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू भरपूर हवेमध्ये बघायला मिळतोय. 2 शतक आले होते, अगदी कोसळला जातोय चेंडू. मात्र कलेक्ट करण्यासाठी आलेला शतरक्षक सागर पाटील आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय मिस्टर यतीन. कुणाल पाटील यांना आम्ही विनंती करतोय, त्यांनी मंचावर बसायचं आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झालंय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आता तिसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय मिस्टर यतीश. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 48 या आकड्यावर. नवीन फलंदाज दिनेश पाटील बघायला मिळतोय. अगदी बुमबुम या नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली या टिवरी गावामधून. समित पाटील तुमची वाट बघतायत. कुणाल पाटील प्लीज कम ऑन स्टेजवर येण्याची तुम्ही कृपा करायची आहे. 5व्या चेंडूसाठी मात्र सज्ज होतोय मिस्टर रोहित निकम. धावसंख्या आहे 48 धावा. स्ट्रायकरकडे आपण हिमांशू याला बघू शकतोय. 5वा चेंडू. यावेळी पता आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू किती धावा देऊन जाईल, तर चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार येतोय षटकार. हिमांशू आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय आणि 15 धावांनी तो खेळतोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. यावेळेस मात्र बॅटची एज घेतली आहे आणि कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. धावसंख्या स्थिर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट ठेवलंय, ते म्हणजे संकेत 11 चंद्रपाडा या संघासमोर. तर बघा, पहिला फलंदाजीवीर आपण बघितलं होतं रुपेश गोवारी आणि भावेश जोगळे हे आले होते. तर याच्यानंतरचा होणारा सामना दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आणि कानाई पाये या दरम्यान होईल, यात काही शंका नाही. दोन्ही संघाचे संगणक जर आले असतील तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. रुपेश आणि भावेश सलामी फटे आले होते. रुपेश अगदी 13 चेंडूचा सामना करत 1 षटकार ठोकत 3 चौकार त्याने मारले आणि 31 या धावसंख्येवर तो बाद झाला. त्याच्यानंतर भावेश अगदी 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि भोपळाही न फोडता तो मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. त्याच्यानंतर ध्रुव ज्याने 7 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावांवर तो गडी बाद झाला. त्याच्यानंतर हिमांशू याला बघितलं आपण, त्याने 2 षटकार ठोकत 7 धावांचा सामना करत 7 चेंडूचा सामना करत 15 धावांनी तो अगदी शेवटच्या चेंडूवर बाद झालाय. या प्रकारे आपल्याला बघायला मिळालं ते म्हणजे बॅटिंग अनालायसिस. त्याच्यानंतर गोलंदाजी कैलास साटले पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत 1 गडी त्याने बाद केलाय. त्याच्यानंतर भावेश यांनी 11 धावा खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये. त्याच्यानंतर तिसरं षटक पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये कैलास याला आणलं होतं, त्यांनी मात्र धावा खर्च केल्या होत्या तेव्हा 13. त्याच्यानंतर चौथ्या षटकावर जतीन नवीन हाला आणि त्याने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 9 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद त्याने केला. त्याच्यानंतर शेवटचं षटक रोहित निकम याने हाताळलं, त्याने 10 धावा खर्च करत 1 गडी त्याने बाद केला. मात्र एकही अवंत नाही, या नो आणि वाईट कुठल्याही प्रकारचा या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाला नाहीये. आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण मायक्रोफोन आमंत्रण देऊया मिस्टर निशान पाटील यांना.
थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील पहिला सामना दोन बलाढ्य संघामध्ये तुम्ही पाहताय. सिकेएम बॉईज विरुद्ध संकेत 11 चंद्रपाडा या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सिकेएम बॉईज या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय संकेत 11 चंद्रपाडा या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त लाजवाब क्रीडा स्पर्धा दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. मागील 4 दिवसांमध्ये खूप चांगलं क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळालं आणि आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण 5 दिवस स्पर्धा आयोजित करणं अगदी कठीण काम असतं, परंतु आयोजकाने सोपं करून दाखवलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मागील 4 दिवसांमध्ये या स्पर्धेसाठी तन मन धन आयोजकांनी अर्पण केलंय आणि खूप चांगला क्रिकेटचा सोहळा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 5 षटकामध्ये 55 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. बरोबर 11च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा करायच्यात आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल संकेत 11 चंद्रपाडा या टीमला. पंचावन्न धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज समालोचक मित्र अक्षयजी साटम सर आपल्याला जॉईन झाले. तदनंतर भावेशजी वनगा सरांना देखील तुम्ही ऐकलं पहिल्या सत्रामध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल या मॅच मध्ये. यावेळेस पहिला तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु इट वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि बाईच्या स्वरूपात देखील धाव मिळते. तब्बल 2 धावा या चेंडूवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेशला तुम्ही पाहताय. खरं तर वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू त्याचा पाहायला मिळाला आणि खरं तर त्याला चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. लाईन देखील चांगली मेंटेन करावी लागेल. अवघ्या 55 धावा या मॅच मध्ये या टीमला डिपेंड करायच्या आहेत, त्यामुळे सुरुवातीपासून फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल. खरं तर इनिशियल ओव्हर मध्ये विकेट घ्याव्या लागतील. P1चं षटक सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 31 धावा त्याने केल्या आणि ते बॉलिंग ट्रॅक वरती देखील रुपेश पाहायला मिळतोय. एक चांगला धाटणीचा तो गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे असा रुपेश तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिलं या मॅच मध्ये हाताळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळेस पहिला तर लोअर फुलचा चेंडू. त्या ठिकाणी फिल्डर आहे मिड ऑनला. फिल्डिंग चांगली करतोय, परंतु धाव इथे मिळते भावेशला. अगदी सॉफ्ट हँडना फटका खेळला होता. केवळ चेंडूला ढकललं आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. मिडॉनला जर पाहिलं तर ध्रुव याला तुम्ही पाहताय आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग राहिली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 55 धावा या मॅच मध्ये बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका इनसाइड आउट करत असताना कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय फलंदाज रोहितच्या बॅट मधून. येतोय चौकार या मॅच मध्ये. आज झाला ओंकार रे अपराध घे पोटामध्ये. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. अगदी जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि तिथून जर पाहिला तर इनसाइड आउट करत असताना कमालीचा स्ट्रोक रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळतो या मॅच मध्ये. जबरदस्त फटका. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. फुल टच चेंडू. यावेळेस पाहिला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. सलगचा दुसरा मोठा फटका रोहितच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार. थँक्यू.
खराब गोलंदाजी रुपेशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूला फुल टोल वसूल करत असताना पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक तुम्ही पाहताय रोहित निकमच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग करतायत रोहित निकम. मागील 2 चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून सलगचे 2 मोठे फटके आलेत. इथे जर पाहिलं तर कमी गतीनं हा फुलटॉस चेंडू टाकला होता आणि तिथून त्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत. चांगला प्रयत्न होता परंतु 2 धावा घेण्यापासून इथं रोखू शकत नाही. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला होता. अगदी छातीचा कोट केला होता. जेव्हाच्या आकांतामध्ये धावले होते फिल्डर परंतु झेल पकडू शकलेल्या नाही आहेत. इथे 2 धावा मिळतील आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 15 धावा. काय जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे संकेत 11 चंद्रपाडे या संघाची. रुपेशच्या विरोधात इथे मोठे फटके येतात. चांगली धाटणीची फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका. वाह काय फलंदाजी करतोय. आणखीन एक मोठा फटका येतोय रोहित निकमच्या बॅटमधून या मॅच मध्ये. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी ओव्हरपिच चेंडू होता आणि तिथून जर पाहिला तर चेंडूला लॉफ केला. अगदी पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. रोहित निकम काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बरसले. खरं तर 55 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत आणि त्यांची देहबोली आणि आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. बॅकफुटला गेले. फक्त चेंडूला दिशा दिली. पॉइंटला फिल्डर आहे. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल रोहितने केलाय परंतु भावेश तयार नाही आहेत. फक्त सिंगलच मिळाली. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकात इथे खेळ संपला. खरं तर 22 धावा पहिल्या षटकामध्ये तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. रोहित निकमच्या बॅटमधून खोऱ्याने धावालेत. या षटकामध्ये तब्बल 19 धावांवरती तो खेळतोय. भावेशच्या बॅटमधून देखील 1 धाव पाहायला मिळाली या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. जबरदस्त पलटवार केलाय. खरं तर 11च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा बनवायच्यात संकेत 11 चंद्रपाड या टीमला आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा या मॅच मध्ये अफलातून सुरुवात राहिली आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती परंतु हा सामना देखील भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. कारण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर हा सामना जिंकावाच लागेल आणि तोच प्रयत्न मैदानावरती सुरू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. परंतु इथून जर पाहिलं ना तर सीकेएम बॉईज या टीमला कमबॅक करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल आणि चेंडू डॉटही टाकायला लागतील या मॅच मध्ये आणि ते कार्य मैदानावरती गोलंदाजांना करावं लागेल. दीपेश पाटील फाउंडेशन तुम्ही पाहताय. खरं तर त्यांचे प्रमुख तुम्ही पाहताय दिनेश पाटील यांना. ते देखील खेळतात ऍक्शन मध्ये आणि बॅटिंग करताना देखील त्यांना तुम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये. दिनेश पाटील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय भावेश जोगले हा गोलंदाज आणि या स्पर्धेमध्ये त्याने 2 सामने खेळलाय आणि आतापर्यंत 15 धावा त्याने खर्च केलेत आणि 4 विकेट भावेशने घेतल्यात या स्पर्धेमध्ये. म्हणजेच काय चांगल्या फॉर्मात असलेला गोलंदाज भावेशला तुम्ही पाहताय. इथून त्याला विकेट घ्याव्या लागतील आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट. यावेळेस फक्त जर पाहिला तर बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडूला प्लेस केला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोहित निकमचं कौतुक करावं लागेल. मागील षटकामध्ये ते आक्रमक झाले होते. इथे जर पाहिला तर त्यांच्या विरुद्ध चांगला चेंडू पाहायला मिळाला. केवळ सन्मान केलाय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं अगदी जर पाहिलं तर आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या हिताचं नाही आहे आणि अगदी तेच त्यांनी जाणलंय आणि इथे जर पाहिलं तर त्यांनी चेंडूला डिफेन्स केला. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. भावेश जोगले विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याच्यासाठी त्याने इन्व्हाइट केलाय आणि ते कार्य मैदानावरती त्यांना करावाच लागेल या मॅच मध्ये सीकेएम बॉईज या टीमसाठी. ओव्हर द विकेट भावेश जोगले.
हो यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय, सलगचा दुसरा वाईट बॉल या मॅच मध्ये. रोहित निकमच्या विरोधात गोलंदाजी करत असताना कुठेतरी डिफिकल्टी जाणवते गोलंदाजांवरती, कारण पहिल्या षटकामध्ये काय त्यांनी बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग, अक्षरशः ते बरसले. आणि याही षटकामध्ये गोलंदाजांवरती दबाव जाणवतोय, कारण भावेश जोगले या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्यावरती देखील दबाव आलाय, कारण सलगचे 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये भावेशने देखील टाकलेत. गोलंदाज तयार, बॉल इन ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंगला रोहित निकम. हो खोलात टाकलाय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मिड ऑफला केवळ ढकललाय, लॉंग ऑफ वरून फिल्डर पुढे आले, सिंगल मिळते, सेकंडचा कॉल केला. इथे कॉलिंग खराब आहे, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली. इथे विकेट मिळू शकली असती भावेश पाटीलची, परंतु चेंडूची फेकी राहिली खराब. आणि याही चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळते, आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. सीकेएम बॉयज या मॅच मध्ये चुका करतोय फलंदाजी करत असताना. अवघ्या 54 धावा 5 षटकामध्ये जोडल्या, 55 धावांचं टार्गेट आहे. आणि इथून जर पाहिलं तर प्रत्येक मुवमेंटला या मॅच मध्ये त्यांना जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करावी लागेल. इथे संधी होती, भावेश पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला ते बाद करू शकले असते, परंतु फिल्डिंग अगदी खराब राहिली, बॅकअप देखील खराब राहिलं, आणि तिथून सिंगल मिळाली रोहित निकमला या मॅच मध्ये. कारण भावेशने देखील चांगली फलंदाजी केलेली आहे, आतापर्यंत 40 धावा त्याच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. 2 सामने तो खेळलाय, परंतु याही सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, कारण सिंगल डबल्स घेण्याचा तोही प्रयत्न करतोय. भावेश जोगले पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती, थोडासा दबाव जाणवतोय, परंतु सीकेएम बॉयज पलटवार करण्यासाठी हा संघ जाणला जातो. या संघाकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे, आणि या महत्वाच्या मॅच मध्ये अगदी क्वालिटी दर्जाचं क्रिकेट त्यांना दाखवावं लागेल. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025 दैदिप्यमान 16 दत्ताली स्पोर्ट झूचंद्र आयोजित ही क्रीडा स्पर्धा मागील 5 दिवसांमध्ये या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं, आणि जबरदस्त आयोजन तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट, हो यावेळेस पाहिला तर मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे काऊ कॉर्नर फेस मध्ये पुढे आलेत, आणि खरं तर 2 धावा इथे मिळतील भावेशला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये चांगली सुरुवात राहिली आहे, कारण इथून विकेट घ्याव्या लागेल, कारण 27 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी इथे पाहायला मिळते, आणि तोच दबाव फिल्डिंग करणाऱ्या प्रत्येक फिल्डरवरती देखील जाणवतोय, कारण जिथे सिंगल आहे ना तिथे डबल मिळतात, कारण फिल्डिंग होते खराब, आणि ते कार्य मैदानावरती फिल्डरला देखील करावं लागेल. खरं तर दिनेश पाटील यांना देखील तुम्ही पाहता यष्टांच्या मागे शॉट फाईन लेगला, आणि शतरक्षणाची व्यूहरचना देखील ते करतायत, कारण हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. हो फुलटॉस चेंडू होता, खरं तर बेगीट करू शकले असते, केवळ चेंडूला मिड विकेटला ढकललाय आणि एका धावेमध्ये परावर्तित केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. येणारे 14 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू जे आहेत ना भरपूर महत्वाचे आहेत, आणि ते 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती भावेश जोगलेला टाकावे लागतील, कारण ज्या आशेनं त्याच्याकडे गोलंदाजी दिली आहे ती गोलंदाजी त्याच्याकडून आतापर्यंत झालेली नाही आहे, परंतु विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, हो यावेळेस पाहिलं तर चांगला फटका खेळला, केवळ चेंडूला ढकललाय, पॉइंटला फ्लेस केलं होतं, सिंगल मिळते, आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त सामना रंगला. सीकेएम बॉयज प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा फलकावरती जोडल्या, आणि या मॅच मध्ये 55 धावांचं टार्गेट, परंतु पहिल्या विकेटसाठी संकेत 11 चंद्रपाडा संघाने बॅटिंग कमालीची केली आहे. खरं तर रोहित निकम काय बॅटिंग केली आहे, परंतु भावेश देखील चांगली साथ देतोय, सिंगल डबल्स तो देखील घेतोय. या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी संयम दाखवलाय. खरं तर भावेश जोगलेचं हे षटक चांगलं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, या षटकामध्ये जर पाहिलं तर केवळ 8 धावा भावेश जोगलेने खर्च केल्यात, परंतु विकेट मिळालेल्या नाही आहे. आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 3 षटकामध्ये विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉट टाकावा लागेल, दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांवरती, आणि ते कार्य जर पाहिलं ना तर गोलंदाजांना करावं लागेल. जबरदस्त भागीदारी, 12 चेंडू मध्ये 30 धावांची भागीदारी, आणि 250च्या स्ट्राईक रेटने दोन्ही फलंदाज मैदानावरती जर पाहिलं तर भागीदारी करत असताना स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे. जबरदस्त जर पाहिलं तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून डिका स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलवरती ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता. खूप चांगल्या माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय धनेश्वर भोईर दादाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे.
या क्रीडा स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय धनेश्वर भोईर साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. एनके एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय निखिलजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. देवेश पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खेळ निखिल पाटील यांचा राहिला होता या स्पर्धेमध्ये. त्यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा, विकेट देखील त्यांनी घेतल्या, अष्टपैलू खेळ त्यांनी दाखवला. आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय धनेश्वर भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपण आलात, आम्ही आभारी आहोत. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका. सीकेएम बॉईज संघ खरं तर इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, कुठेतरी पार्टनरशिप जी झालेली आहे ना ती ब्रेक करावा लागेल. कारण 30 धावांची भागीदारी या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती श्वेत याला तुम्ही पाहताय आणि त्याने देखील चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. एकूण 2 सामने तो खेळला, 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि 4 विकेट घेतल्यात. म्हणजेच काय फॉर्मात असलेला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती श्वेत याला तुम्ही पाहताय. परंतु स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील, वन ऑफ द बेस्ट बॅटर संकेत 11 चंद्रपाडा संघाचा आपल्याला तो पाहायला मिळतोय. खरं तर सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी भावेश जाणला जातो आणि आज त्याला ठाऊक आहे आज संघाच्या हिताची कामगिरी त्याला करायची आहे. अगदी संयम त्याने दाखवलाय. परंतु एका बाजूला रोहित निकम आक्रमक झालेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीने भावेश पाटील साथ देतात या मॅच मध्ये. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार श्वेत, बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ खोला टाकलाय, वा जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. वाईड यॉर्कर होता हा चेंडू. खेळण्याचा जरूर प्रयत्न, फुटवर्कचा वापरच केलेला नाही भावेशनं. इथे चेंडू आलाय डॉट. श्वेतला जर पाहिलं ना तर मागील काही दिवसामध्ये त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ना अगदी तशीच काही कामगिरी या मॅच मध्ये त्याला करावीच लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. श्वेत पुन्हा एकदा खोलात टाकला. यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली आहे, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहेत पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचले. धावाची संधी आहे परंतु उशिराने चेंडूची फेकी केली आणि ते भावेशला 2 धावा मिळतील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. येणारे 16 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. श्वेत यांचं हे षटक भरपूर निर्णायक आहे. खरं तर या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील त्याला आणि त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. आतापर्यंत 4 विकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतलेत. म्हणजेच काय चांगल्या धाटणीचा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेस बॅटची पुन्हा एकदा एज लागली आहे. फिल्डर आहे तिथे परंतु बीट करून बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या जवळ. चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर भावेश 2 धावा कंप्लीट करतोय. तिसरीचा कॉल केलाय परंतु चुकीच्या एंड चेंडूची फेकी आणि ते धावबाच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. टीप संकेत 11 चंद्रपाडा या टीमला फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती सागर दाखवलं होतोय आणि स्ट्रायकिंगला जर पाहिलं तर रोहित निकमला तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो खोलात टाकला होता. इथे देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे मिस्टेक करतोय आणि खरं तर जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा मिळतील बॅटरला. खराब फिल्डिंग पाहायला मिळते लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. खरं तर चांगली फिल्डिंग करायला हवी असंच म्हणावं लागेल. परंतु तिथे जर पाहिलं तर फिल्डरनं मिस्टेक केली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या आकड्यावरती. श्वेत चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. खरं तर मोठे फटके खेळू देत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते.
यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा इथे 2 धावा. खरं तर जिथे 1 धावा आहे ना तिथे 2 धावा पलून काढल्या जातात. फिल्डिंग खराब राहिली आहे. या मॅच मध्ये फिल्डिंग चांगली करावी लागेल सीकेएम बॉईजला, कारण जिंकण्यासाठी जर पाहिलं ना तर प्रत्येक धाव महत्वाची आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, नियोजन आणि नेतृत्व गुण तुमच्याकडे असले ना तर हजारो तलवारींचं युद्ध तुम्ही एका वाघ नखावरती जिंकू शकता. आणि अगदी तसंच काही कार्य या मॅच मध्ये सीकेएम बॉईजला करावं लागेल. चांगले नियोजन आणि चांगले नेतृत्व अगदी दाखवावं लागेल. प्रत्येक धाव सेव्ह करावे लागेल या मॅच मध्ये. श्वेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, ओव्हर द विकेट. ओ इथे फुलटॉस बॉल भिरकावलाय परंतु नो बॉल, पंचाने तिथे दिलाय बीमर चेंडू. आणि इथे जर पाहिलं तर मॅचच्या क्रुशियल मुवमेंटला चुकी केलेली आहे श्वेत यानं. आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय सागर, परंतु हा चेंडू आहे नो बॉल. बाप्पाचा विषय रे हाडे, बाप्पाकडे वरदानाचं काढे, बाप्पाचं भक्तांवर ध्यान, बाप्पाचा घराघरात लाडे. विषय का सृष्टी को पासे, की बाप्पा हमारे पासे. तुझ्या येण्याची तुझा आस आहे, तुझा आमचा बंधू सखा, तुझा आमचा श्वास आहे, श्वास आहे, श्वास आहे. एक साथ बोला आमचा मोरया खास आहे, एक दंत वक्रतुंड तुझ्यावर विश्वास आहे, शुक्रवर्ण विकट देव तुझ्यावर विश्वास आहे. थँक्यू. नवीन फलंदाज राकेश मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यावरती. येणारे 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. खरं तर मागील चेंडू नो बॉल टाकला, 40 धावा धावफलकावरती, 15 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राकेश वाघमारे मैदानावरती दाखल होतोय. येणारे 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हा चेंडू फ्रीटचा असेल कारण मागील चेंडू श्वेत याच्या माध्यमातून नो बॉल राहिला. श्वेत याच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु मागील चेंडूमध्ये त्यांनी जर पाहिलं तर मिस्टेक केली. खरं तर मॅचच्या क्रुशियल मुवमेंटला त्यांनी या मॅच मध्ये चुकी केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, फ्रीटचा चेंडू आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे राकेश वाघमारे आणि इथे फुलटॉस बॉल होता. खरं तर संधी निर्माण झाली होती राकेशाला. इथे चेंडू आलाय डॉट, म्हणजेच काय येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सीकेएम बॉईज देखील पलटवार करू शकतो, कारण या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिलेली आहे श्वेत यांची. परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती 15 धावा इथे रोखायच्या आहेत. एकाला धावा रोखायच्या आहेत तर एकाला धावा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये कोण बाजी मारणार, कोण सामना जिंकणार, अगदी ते देखील पाहावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगला या दोन बलाढ्य संघामध्ये. राकेश मैदानावरती दाखल झालेत. खरं तर एक सामना तो खेळलाय, त्याच्या बॅटमधून 24 धावा, म्हणजेच काय फॉर्मात असलेला फलंदाज आपल्याला मैदानावरती राकेश पाहायला मिळतोय आणि त्यालाच पाठवलाय. परंतु पहिल्या चेंडूवरती त्याने मिस्टेक केली. खरं तर फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकली असती या मॅच मध्ये. आणि खरं तर इथे जर पाहिलं ना तर भरपूर मोठी मिस्टेक राकेशनं केली या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. समित दादा पाटील यांना तुम्ही पाहताय. खरं तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचे आधारस्तंभ आहेत. या संघाला प्रमोट करण्यामध्ये त्यांचा भरपूर मोठा वाटा आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा मागील 5 दिवसामध्ये संपन्न होत असताना या मैदानावरती खरं तर 5 दिवसामध्ये स्पर्धा ठेवणं अगदी कठीण काम असतं, परंतु आयोजकांनी सोपं करून दाखवलंय. चांगल्या धाटणीचं आयोजन त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. साहेब प्रतिष्ठान सरकार असोसिएशन आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं 3 असोसिएशनला या स्पर्धेमध्ये संधी दिलेली आहे. म्हणजेच काय चांगल्या धाटणीचं क्रिकेट तुम्ही पाहिलंय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना कानाई स्पोर्ट पाय आणि त्यांच्या विरोधात जर पाहिला तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण लगेच यायचं आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. इथे जर पाहिला तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मैदानावरती बावेश दाखल झाले. बावेश भोईर
भावेश जोगले याला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला रोहित निकम त्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आलेत. गोलंदाज तयार या मॅच मध्ये. हो यावेळेस पाहिलं तर फ्लिक केलाय फक्त चेंडूला दिशा दिली. फिल्डर आहे डीप मध्ये परंतु सेन्सिबल क्रिकेट. वाह काय जबरदस्त क्रिकेट रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि ते 2 धावा मिळतील रोहित निकमला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या आकड्यावरती. रोहित निकमचं कौतुक करावं लागेल. सलामीला आलाय त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये. तब्बल आतापर्यंत जर पाहिलं तर 12 चेंडू मध्ये 28 धावांवरती तो खेळतोय. सिंगल डबल्स घेतोय. अफलातून बॅटिंग त्याची राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये काय बॅटिंग केली होती परंतु तदनंतर त्याने संयम देखील दाखवले या मॅच मध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती भावेश जोगले. हो इथे जर पाहिला तर फुलटॉ चेंडू होता फक्त इथे देखील दिशा देण्याचं कार्य केलं परंतु सिंगलच मिळेल याही चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच काय सामना रंगला. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. भावेश जोगलेला खरं तर आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल आणि इथून जर पाहिलं ना तर सीकेएम बॉईज साठी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल परंतु एका बाजूला रोहित निकम अगदी आधारस्तंभ बनलाय आपल्या संघासाठी. सलामीला येऊन त्याने लाजवाब बॅटिंग केलेली आहे परंतु एका बाजूला तुम्ही फलंदाज जर पाहिलं तर राकेशला देखील पाहता या मॅच मध्ये. ओ खोला टाकला होता इथे देखील पाहिलं तर डिग आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे इथे फिल्डिंग चांगली केलेली आहे फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती. 44 धावा या मॅच मध्ये. सिंगल डबल्स घेत आहेत. धावफलक हलट ठेवण्याचं कार्य दोन्ही बॅटर करतायत. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दत्ताली स्पोर्ट झुचंद्र आणि त्यांच्या विरोधात कानाई स्पोर्ट पाय या 2 संघामध्ये तुम्ही सामना पाहणार आहात या मैदानावरती. हो यावेळेस चांगला स्ट्रोक इनसाइड आउट करत असताना गॅप मध्ये चेंडूला केवळ ढकललाय. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. अगदी चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी रोहितला 2 धावा मिळतील. वाह काय बॅटिंग करतो रोहित निकम. फक्त मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जात नाही. सिंगल डबल्स देखील घेतोय. धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य देखील मैदानावरती तो करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे या मॅच मध्ये. 46 धावा. येणारे 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला. खरं तर रोहित निकमनं या मॅच मध्ये घुसखोरी केलेली आहे असंच म्हणावं लागेल कारण 31 धावांवरती तो खेळतोय आणि त्याची विकेट देखील फार महत्वाची आहे आणि त्याला बाद करावंच लागेल. सीकेएम बॉईजला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर रोहित निकमची विकेट घ्यावी लागेल कारण तो चांगली बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा भावेश जोगले. स्विचचा फटका सुरेख फटका. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोहित निकमच्या बॅट मधून येतोय 4-4-4 चौका. तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता. स्विचचा फटका स्वतःला स्विच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका आलाय रोहित निकमच्या बॅट मधून या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 50 या आकड्यावरती. अवघ्या 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रोहित निकम आज चर्चेमध्ये राहिले त्या मॅच मध्ये. हो यावेळेस फक्त चेंडूला प्लेस केला. केवळ चेंडूला ढकललाय. काय बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. अगदी चेंडूच्या मिरिट वरती येऊन ते बॅटिंग करतायत. जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकला जातो ना तेव्हा मोठा फटका आणि जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो तेव्हा संयम देखील दाखवतात रोहित निकम या मॅच मध्ये. इथे देखील जर पाहिलं तर फक्त सिंगल घेतलेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 51 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अजून देखील सामना संपलेला नाही आहे. या षटकामध्ये विकेट घ्याव्या लागतील. खरं तर रोहितला बाद करावा लागेल आणि येणारे चेंडू देखील डॉट टाकावे लागतील. भरपूर मोठी त्या ठिकाणी जर पाहिलं तर टीम मीटिंग पाहायला मिळते सीकेएम बॉईजची आणि खरं तर या कंडिशन मध्ये त्यांना सामना जिंकणं देखील फार महत्वाचं आहे कारण दोन्ही संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा भरपूर महत्वाचा सामना आहे. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला.
श्रद्धांजली चषक 2025 तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटी दर्जाचे सामने या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय. श्रद्धांजली चषक या स्पर्धेचं आयोजन मागील काही वर्षापासून दत्ताली स्पोर्ट जुईचंद्र संघ करत असतो. या वर्षामध्ये जर पाहिलं तर केवळ इथे जर पाहिलेलं तर 2 किंवा 3 दिवसांची स्पर्धा नाही आहे, 5 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली आणि चांगल्या रंगात चांगल्या ढंगामध्ये या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज कोण असणार? खरं तर यतीश याच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण या मॅचची गाडी सुसाट सुटली आहे आणि इथून गाडीला ब्रेक लावावं लागेल आणि ते कार्य मैदानावरती यतीशलाच करावं लागेल. येणारे 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला बी फास्ट. सीकेएम बॉईज संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका. यानंतर देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि खरं तर आज जर पाहिलं ना तर 5-5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत अशी आयोजकांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे जास्तीचा वेळ प्लीज करू नका. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला रोहित निकमला तुम्ही पाहताय. 16 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 36 धावा. अफलातून बॅटिंग त्याने केली. खरं तर संघाचा तो आधार बनलाय या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यतीन या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. यतीशच्या गोलंदाजाला पाहताय. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस बॉलर बॅक ड्रॉ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. म्हणजेच काय येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अजून सामना संपलेला नाही आहे. इथून देखील सीकेएम बॉईज संघ कमबॅक करू शकतो. या संघाकडे क्षमता आहे, परंतु यतीशाला आणखीन काही चांगले चेंडू टाकावे लागतील. रोहित निकम वरती दबाव निर्माण करावा लागेल. खरं तर तो चांगली बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. ओहो हो दांडी दांडी गुल. महत्वाची विकेट. रोहित निगम निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता यतीश अगदी परफेक्ट यॉर्कर. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. शपल झाले होते. थोडीशी ट्रिगर मुवमेंट घेतली होती. खोलात टाकलाय. वा काय चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त. आणि महत्वाची विकेट. सेलिब्रेशन पहा यतीशाचं, कारण महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. रोहित निकमला बाद केलं, परंतु 36 धावांचं योगदान रोहितनं दिले या मॅच मध्ये. तो बाद झाला. असं म्हणतात ना, ताज का जॉकर वर बुमरा का यॉर्कर काफी खतरनाक होता आणि अगदी तसाच काही यॉर्कर यतीशनं टाकला या मॅच मध्ये. येणारे 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे आणि आला कुठे. या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवले यतीशनं, कारण रोहित निकमला त्याने बाद केला. या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट केला. नवीन फलंदाज अमित मैदानावरती दाखल झालाय, परंतु येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ संघर्ष करण्यासाठी आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत आणि अगदी तोच संघर्ष मैदानावरती या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अमित स्ट्रायकिंग एंड वरती. यतीश बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. फुल टच बॉल हवेत खेळत. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन द बॉल. विकेट प्राप्त केली. आणखीन एक धक्का. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये बसतोय. संकेत 11 चंद्रपाडा या टीमला फलंदाज बाद. थँक्यू.
येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच रंगवली आहे. यतीशनं ही मॅच रंगवली आहे. जबरदस्त तो गोलंदाजी करतोय. मागील 2 चेंडूवरती त्याने 2 विकेट प्राप्त केलेत. यतीश ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज विपुल मैदानावरती दाखल होतोय. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो समोरच्या दिशेने मोठा फटका विपुलच्या बॅट मधून. इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय संकेत 11 चंद्रपाडा या टीमने. खरं तर फिल्डर थोडासा मागे हवा होता आणि इथे जर पाहिलं तर फिल्डिंग खराब राहिली. फिल्डिंग सेटअप खराब होती आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांसाठी चौकार आणि इथे सामना जिंकला संकेत 11 चंद्रपाडा या संघाने. अभिनंदन 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 संकेत 11 चंद्रपाडा. अडलक टपलक सीकेएम बॉईज. अडलक दिनेश पाटील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर रोहित निकम. काय जबरदस्त बॅटिंग केली आणि तोच ठरला या मॅचचा शिल्पकार. या रोहित निकम व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही स्वीकारा.